मॉम, डॅड कुठे आहे? त्याला लवकर बोलव, मला त्याच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. डॅड, तू माझ्या सरांना फोन केला होतास? खोटं बोलू नकोस हा. का केला होतास फोन? अरे तर मला मार्क्स कमी पडलेत, ह्यात त्यांची काय चूक? डॅड प्लीज, आय नो व्हेरी वेल की 50% हे वाईटच मार्क्स आहेत आणि मी अभ्यास केला नव्हता म्हणून मला मार्क्स कमी मिळाले. तू त्यांना फोन करून त्यांच्यावरती काय ओरडतोयस? बिचारी किती रडत होते माहिती फोनवर. यार डॅड, असं नको ना रे करूस. बस आता मला काही माहित नाही, यापुढे मी मला हवं तेच करणार आणि मी तशीच वागणार आहे, कळलं? आणि हा, यापुढे मला हे ड्रायव्हर काका आणि हे दोघंही मला माझ्या बरोबर यायला नको आहेत. सतत आपले मागे मागे मागे. लोक हसतात माहितीये माझ्यावर, म्हणतात काय आली हिची वरात, आता काय फक्त नवरा शोधला की बस. डॅड तू हसतोयस? मला तर काही माहित नाही, मी यापुढे मला हवं तेच करणार आहे आणि यापुढे ना मी स्वतः ड्राईव्ह करणार, तू बघ. एक मिनिट, नाही नाही, काय म्हणालास? मुलींना ड्राईव्ह करता येत नाही? कोण म्हणाल रे असं? आता बघा, मी तुला ड्राईव्ह करूनच दाखवणार, यापुढे मी स्वतः ड्राईव्ह करणार आहे. बघ तू, गाडीची चावी द्या. नाही नाही, गाडीची चावी द्या. तुम्ही त्यांच्याकडे का बघताय? मी तुम्हाला सांगते ना, गाडीची चावी द्या तर द्या. मी शेवटचं सांगते, गाडीची चावी द्या, नाही तर मी आता जाते. हे दोघं मला माझ्या मागे मागे यायला नको आहेत. होय, हॅलो, कुठे? आत्ताच एवढं समजवलं ना मी की मला माझ्या मागे मागे आलेले तुम्ही नको आहात, तरी परत येताय. डॅडांना समजावा प्लीज, प्लीज नका येऊ. डिस्गस्टिंग.